हॅलो मित्रांनो, मी आता तुम्हाला दाबेली बनवून दाखवते आहे। आता बटाटे उकडायला टाकते आहे। हे 4 ते 5 बटाटे घ्यायचे आहे। याच्यात पाणी टाकून उकडायचे आहे। पाणी टाकलं, आता कुकर लावून 2-3-15 मिनिटं शिजू द्यायचे आहे। गॅस पेटवते आहे। घेतलेले आहे साहित्य, ही शेव घेतलेली आहे, हा मसाला घेतलेला आहे, हे चणे घेतलेले आहे, हा मसाला टमाटे सॉस घेतलेला आहे, हे बटर आहे। मी आता तयार करते दाबेली मसाले घ्यायचे आहे। हे बटाटे शिजून झाले, आता याची अशी साल काढावा लागते। हे साल काढून घ्यावा लागते। साल काढून झाली का त्याची 2 कांदे घेतले आहे, 2 कांदे कापून घ्यायचे आहे। कापून झाल्यावर दाबेली बनवायची आहे। 2 कांदे कापून घ्यायचे आहे, दाबेली बनवायची आहे। हे असे बारीक कापून घ्यायचे आहे। कांदे बारीक कापल्यावर कापून झालेले आहे। 3-4 कप पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, त्या कुटायच्या आहेत। 2-3 पत्ते कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण कुटून घ्यायची आहे। लसूण कुटायला घेतलेला आहे, लसूण कुटायला घेतलेला आहे। बटाट्याच्या फोडी करायच्या आहे, बारीक फोडी करावा लागतात। बटाटे कापून झालेले आहे। आता भाजी करायला घेते आहे। कढई गॅस पेटून कढई ठेवते आहे। तेल टाकते आहे कढईत, इतकं तेल घ्यावं लागते। कांदा टाकते आहे त्याच्यात, एक चमचा जिरं घेतलेला आहे, जिरं टाकते आहे। 1 चमचा मोहरी घेते आहे, मोहरी टाकते आहे। मोहरी टाकली, टाकून झाली, हलवते आहे, हलवून घेते आहे। हा लसूण कुटलेला आहे, हा टाकते आहे, टाकून घ्यावा लागतो। मसाल्याची पुडी फोडली की मसाल्यात भाजीत टाकते आहे, भाजी टाकून घेते। 1 चमचा हळद टाकते आहे, 1 चमचा हळद। थोडा आपला घरगुती मसाला घ्यायचा आहे, थोडा घरगुती मसाला घ्यायचा आहे, चवीनुसार टाकावा लागतो। दोन मसाल्याच्या पुड्या टाकलेल्या आहेत, टाकून झालेल्या आहे। मसाला टाकून परतून झालेला आहे। आता बटाटे टाकते आहे, बटाटे टाकून घेते। चमच्याभर मीठ घ्यायचे आहे, टाकलं चमच्याभर मीठ। शेंगदाणे टाकते आहे, टाकले, टाकून झाले, हे हलवून झाले, भाजी तयार झाली। आता दाबेलीची बटर गरम करायला गॅस पेटवत आहे। गॅस पेटवला, तवा ठेवला, बटर टाकते आहे, तवा गरम करते आहे। बटर टाकले बटर असा तोडून घ्यायचा आहे। टमाट्याचा सॉस टाकायचा आहे। ही भाजी टाकते आहे, तयार झालेली आहे। भाजी टाकून झाले की पक्का चिटकून घ्यावा लागतो।
आता तव्यावर बटर टाकत आहे. बटर टाकून झाला का असं सारखा शेकावा लागतो, सारखा फिरवा लागतो. कडक होतो. कडक झाला म्हणजे चव खूप येते. दाबेली तयार झालेली आहे. तुम्ही टमाटा सॉस बरोबर खाऊ शकता.